नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आजचा आपला लेक्चर आहे फायनान्शियल अकाउंटिंग बीकॉम 6th सेमिस्टर ए सेक्शनसाठी। तर आपण युनिट नंबर 4 प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशनचे 5 प्रॉब्लेम बघितलेले होते। आज आपण 6वा आणि लास्ट प्रॉब्लेम बघणार आहोत। यामध्ये जी दिलेली माहिती आहे, यामध्ये जे एक्सपेन्सेस आहे रेंट, त्या रेंट बद्दल आपल्याला अदर वेगळी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे। बाकी सर्व प्रॉब्लेम ॲज इट इज आहे। ज्या पद्धतीने आपण टाइम रेशो सेल्स रेशोचं कॅल्क्युलेशन करत होतो तसंच कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि त्यावरनं आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करून प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे। चला तर प्रॉब्लेमची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल, लिंक ओपन करून प्रॉब्लेम बघून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू व्हिडिओ समोर सोल्युशनसाठी बघायचं आहे। तुम्हाला जेवढं जमते तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकता। फक्त एका गोष्टीसाठी म्हणजे जे रेंट दिलेलं आहे त्या रेंटसाठी तुम्हाला थोडी अडचण जाऊ शकते, बाकी सर्व प्रॉब्लेम ॲज इट इज आहे। ओके, चला तर विक्टर लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 1 ऑगस्ट। आता योगायोगाने या ठिकाणी सर्व जे इनकॉर्पोरेशन आहे हे 1 ऑगस्टलाच होत आहे, त्यामुळे टाइम रेशो या ठिकाणी 1:2 येईल। ओके, पुन्हा एकदा सांगून देते, 1 एप्रिल पासून जर या कंपनीचा आर्थिक वर्ष सुरू होत आहे तर 31 मार्च पर्यंत आहे। 31 मार्चच्या दरम्यानमध्ये 1 ऑगस्टला इनकॉर्पोरेशन झालेलं आहे। ओके, म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड आहे। प्री इनकॉर्पोरेशनचे 4 मंथ होत आहे, पोस्ट इनकॉर्पोरेशनचे 8 मंथ होते, बरोबर आहे। आणि 4:8 इट मीन्स टाइम रेशो आपल्या इथे येतो 1:2। ओके, आणि या 1:2 या टाइम रेशो नुसार आपल्याला जे स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे ते स्टँडिंग एक्सपेन्सेसचं अलोकेशन करायचं आहे, बायफर्केशन करायचं आहे। ओके, त्यानंतर बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द फर्स्ट गोइंग 2009 to take over the business of Messrs. Sarda Brothers as a going concern from 1st April 2009. The profit and loss account of the company for the year ending 31st March 2010 was as follows. 31st मार्च 2010 साठीचं प्रॉफिट आपल्याला खालील प्रमाणे दिलेलं आहे। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट खालील प्रमाणे दिलेलं आहे। त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या यूज वरून आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करून प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे। देन खाली फर्दर इन्फॉर्मेशन दिलेली आहे। रेंट वॉज पेड ॲट ₹1000 पर मंथ अप टू 1 ऑगस्ट 2009। ओके, म्हणजे बघा या ठिकाणी 1 ऑगस्ट 2009 पर्यंत म्हणजे इनकॉर्पोरेशनच्या डेट पर्यंतचं जे रेंट आहे ते रेंट कसं पे केल्या जात आहे 1000 पर मंथ। ओके, या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये टोटल रेंट दिलेला आहे 23,000। ओके, तर आपल्याला प्री इनकॉर्पोरेशनचं रेंट आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचं रेंट वेगवेगळं करायचं आहे। अँड देअर आफ्टर इट वॉज पेड टू ₹2,000 पर मंथ आणि त्यानंतर 1,000 पर मंथ 1 ऑगस्ट पर्यंत आहे आणि ऑगस्टच्या नंतर 2,000 पर मंथ आहे। ओके, तर आता या ठिकाणी रेंट आणि टॅक्सेस बघा। रेंट मध्ये 2 पद्धतीचे आपल्याला दिलेलं आहे। रेंट आणि टॅक्सेस हे दोन्ही एकत्र आहे, रेंट अँड टॅक्सेस। ओके, तर आधी आपण रेंटचं कॅल्क्युलेशन करून घेऊया, रेंट किती आहे आणि मग बघू त्यातलं टॅक्स किती आहे। ओके, तर रेंट बघा किती आहे, जे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आहे 4 मंथ। ओके, आणि हे 8 मंथ, याला आपण म्हणूया प्री इनकॉर्पोरेशन आणि हे आहे पोस्ट इनकॉर्पोरेशन। तर बघा प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये रेंट किती आहे 1000 पर मंथ आहे, तर 1000 मल्टिप्लाय बाय 4 किती होईल इथे 4000। ओके, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये 2000 पर मंथ आहे, तर 2000 मंथ किती आहे टोटल 8, तर या ठिकाणी टोटल 2000 मल्टिप्लाय बाय 8 किती होत आहे 16,000। ओके, आता बघा 16,000 प्लस 4,000 रेंट किती झालं टोटल रेंट झालेला आहे आपला 20,000। ओके, आता रेंट अँड टॅक्सेस आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये किती दिलेलं आहे, रेंट अँड टॅक्सेस बघा किती दिलेलं आहे 23,000। ओके, म्हणजे 20,000 त्याच्यापैकी काय आहे रेंट, मग उरलं काय आता इथे 3,000 कशाचे असेल टॅक्सचे।
बरोबर आहे. मग आता इथे 20,000 मधनं 23,000 मधनं 20,000 लेस करा. जे उरलेले 3,000 आहे ते काय आहे, टॅक्स आहे. ओके. आता हे जे टॅक्स आहे ते प्री इनकॉर्पोरेशन मध्ये आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये कसं वाटून द्यायचं. ओके. तर टॅक्स आपण स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे रेंट अँड टॅक्स, आणि स्टँडिंग एक्सपेन्सेस आपण कोणत्या रेशोनुसार वाटप करत असतो, टाइम रेशोनुसार. ओके. तर हे जे 3,000 आहे हे आपल्याला टाइम रेशोनुसार वाटप करायचे आहे 1:2 मध्ये. तर 1:2 मध्ये जर आपण 3,000 ओके 1:2 मध्ये जर वाटप करायचं झालं तर एक पार्ट प्री इनकॉर्पोरेशन मध्ये आणि 2 पार्ट पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये. तर एक पार्ट किती होता याचा 1,000 आणि 2 पार्ट आहे 2,000. ओके. आणि या पद्धतीने रेंट आणि टॅक्स या ठिकाणी टोटल प्री इनकॉर्पोरेशनचं रेंट अँड टॅक्स किती होईल 4,000 रेंटचे आणि टॅक्सचे किती 1,000, असं टोटल किती होईल 5,000. ओके. आणि जे पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड आहे, पोस्ट इनकॉर्पोरेशनचा रेंट आहे 16,000 आणि टॅक्स आहे 2,000, असं 18,000 टॅक्स होईल. ओके. तर रेंट अँड टॅक्सेस जेव्हा आपण घेऊ तेव्हा त्याला स्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये घेऊन 1:2 नुसार बायफर्केट न करता आपल्याला सेपरेटली घ्यायचं आहे. प्री इनकॉर्पोरेशन मध्ये 5,000 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये 18,000. क्लिअर. तर ही एक सिच्युएशन झाली. यावर तुम्हाला एमसीक्यू एखादी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे व्यवस्थित समजून घ्यायचं. प्री इनकॉर्पोरेशन मध्ये किती रुपये पर मंथ होतं, पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये किती रुपये पर मंथ होतं ते दिलेलं होतं. त्यामुळे रेंट आपण कॅल्क्युलेट केलं प्री इनकॉर्पोरेशनचं 4,000 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचं 16,000. ओके. टोटल रेंट अँड टॅक्सेस होतं आपल्याकडे 23,000. मग हे टोटल 20,000 रेंटचे गेल्यानंतर आपल्याकडे टॅक्ससाठी किती उरले 3,000. मग हे जे टॅक्स आहे हे आपण टाइम रेशो 1:2 नुसार प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये अलॉकेट केलेला आहे 1,000 आणि 2,000. ओके. मग टोटल रेंट आणि टॅक्स प्री इनकॉर्पोरेशनचं झालेलं आहे 5,000 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचं 16 प्लस 2,000 18,000. ओके. तर या पद्धतीने आपण रेंट अँड टॅक्स कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके. आता जी गिवन इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये नंबर 2 ऑडिट फीज इज टू बी अलोकेटेड ऑन दी टाइम बेसिस. ओके. ऑडिट फीज जे दिलेली आहे ते टाइम बेसिसवर अलोकेट करायची आहे. देन नंबर 3 ॲव्हरेज मंथली सेल्स फॉर द फर्स्ट 4 months ड्युरिंग द इयर वॉज ₹60,000. ओके. ॲव्हरेज सेल्स किती आहे ₹60,000 पहिल्या 4 महिन्यासाठी. ओके. आणि नंतरच्या 4 महिन्यासाठी सबसिक्वेंट पिरियड वॉज ₹70,000. ओके. आता आपल्याला यावरून येथे सेल्स रेशो काढायचा आहे. सेल्स रेशोसाठी आपल्याला प्री इनकॉर्पोरेशनचं सेल्स माहिती पाहिजे. प्री इनकॉर्पोरेशन सेल्स. ओके. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचं सेल्स. तर प्री इनकॉर्पोरेशनच्या सेल्ससाठी किती काय सांगितलेलं आहे की जे प्री इनकॉर्पोरेशनचं सेल्स आहे 4 महिन्याचं त्याचा ऍव्हरेज आहे ₹60,000. ओके. तर 60,000 मल्टिप्लाय बाय जर 4,000 आपण करतो आहे 4 months. प्री इनकॉर्पोरेशन पिरियड किती आहे 4 months. तर 60,000 मल्टिप्लाय बाय 4 तर 2,40,000. प्री इनकॉर्पोरेशनचं सेल्स किती येत आहे 2,40,000. ओके. त्यानंतर आता पोस्ट इनकॉर्पोरेशन सेल्स बघा. पोस्ट इनकॉर्पोरेशन सेल्स. ओके. पोस्ट इनकॉर्पोरेशनचं सेल्स किती राहील. पोस्ट इनकॉर्पोरेशन सेल्सचा ऍव्हरेज आपल्याला दिलेला आहे ₹70,000. ओके. तर 70,000 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये मंथ किती आहे 8 months. तर या ठिकाणी आपण पोस्ट इनकॉर्पोरेशनचं सेल्स काढू शकतो 70,000 मल्टिप्लाय बाय 8. ओके. तर या ठिकाणी जो पोस्ट इनकॉर्पोरेशनचा सेल्स आहे तो येत आहे आपला 5,60,000. 5,60,000. आता बघा याचा रेशो कसा येईल 24:56. ओके. आता 24 आणि 56 ला अशी एक संख्या बघायची आणि त्याने भाग द्यायचा आहे. तर 8 ही अशी संख्या आहे की याला भाग जाईल. तर 8 3 24 and 8 7 56. ओके. तर या ठिकाणी सेल्स रेशो आपला येतो आहे 3:7. मागील प्रॉब्लेम मध्ये सुद्धा हाच रेशो आपला आला होता 3:7.
ओके, या प्रॉब्लेम मध्ये रेंटची इन्फॉर्मेशन एक वेगळ्या टाइपने दिलेली होती आणि सेल्स रेशो साठी सुद्धा मागील प्रॉब्लेम पेक्षा डिफरंट माहिती दिली. प्री इन्कॉर्पोरेशनचा ऍव्हरेज दिला, पोस्ट इन्कॉर्पोरेशनचा ऍव्हरेज दिला, त्या ऍव्हरेज वरून आपण टोटल सेल्स काढलं आणि सेल्स वरनं मग सेल्स रेशो काढलेला आहे. ओके, तर सेल्स रेशो आपल्याला आलेला आहे 3:1. क्लिअर. आता जे माहिती आपल्याला पाहिजे होती, यासोबतच आपण इंटरेस्ट टू वेंडर्स रेशो सुद्धा काढत असतो. तर इंटरेस्ट टू वेंडर्स क्वेश्चन मध्ये दिलेला आहे का बघून घ्या. बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपल्याला दिलेलं आहे इंटरेस्ट टू वेंडर्स ₹6,000 अप टू 30th September 2009. ओके, तर या ठिकाणी बघा इंटरेस्ट टू वेंडर्स रेशो आपण काढून घेऊया आधी, कारण याचं सुद्धा आपल्याला समोर काम आहे. इंटरेस्ट टू वेंडर्स. ओके, आता इंटरेस्ट टू वेंडर्स रेशो कसं काढायचं बघा. 1 एप्रिल पासून सुरू होत आहे. 1 ऑगस्टला या ठिकाणी आपलं इन्कॉर्पोरेशन आहे. हा जो सप्टेंबर 30th सप्टेंबर मध्ये 30th सप्टेंबर पर्यंत याचं पेमेंट होत आहे आणि आपलं आर्थिक वर्ष 31 मार्च आहे. ओके, आता बघा प्री इन्कॉर्पोरेशन सप्टेंबर महिना ऑगस्टच्या नंतर येईल, म्हणजे प्री इन्कॉर्पोरेशनचा पिरियडचा विषयच नाही, कारण 1 एप्रिल टू 1 ऑगस्ट 4 मंथ प्री इन्कॉर्पोरेशन मध्ये आहे. ओके, त्यानंतर ऑगस्ट पासून सप्टेंबर पर्यंत पकडा. ऑगस्ट आणि सप्टेंबर, ऑगस्ट पूर्ण येईल कारण 1 ऑगस्ट पासून आणि 30 सप्टेंबर म्हणजे पूर्ण 2 मंथ. तर या ठिकाणी ऑगस्ट आणि सप्टेंबर किती महिने होणार आहे इथे 2 मंथ. इथे 31 मार्च पर्यंत का बरं नाही घेतलं, कारण जे इंटरेस्ट आहे ते फक्त 30 सप्टेंबर पर्यंतचं पे करायचं आहे. तर या ठिकाणी आपला इंटरेस्ट टू वेंडर्स रेशो येत आहे 4:2. आता 4:2 ला आपण आणखी छोटं करू शकतो. किती येईल 2:1. 2 1 2, 2 2 4. तर या ठिकाणी इंटरेस्ट टू वेंडर्स रेशो आहे, इंटरेस्ट टू वेंडर्स रेशो किती आहे 2:1. तर जे इंटरेस्ट टू वेंडर्स आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये दिसते आहे त्याला 2:1 या रेशोनुसार प्री इन्कॉर्पोरेशन आणि पोस्ट इन्कॉर्पोरेशन मध्ये वाटप करायचं आहे. ओके, तर जी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला जे बेसिक माहिती पाहिजे त्याची चर्चा आपण केली आणि बेसिक शोधून काढलेला आहे टाइम रेशो, सेल्स रेशो आणि इंटरेस्ट टू वेंडर्स रेशो. आता या आधारावरून या बेसवरून आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करून प्रॉफिट प्रियर टू इन्कॉर्पोरेशन आणि प्रॉफिट पोस्ट इन्कॉर्पोरेशन आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत असताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये सर्वात आधी आपण काय घेत असतो स्टँडिंग एक्सपेन्सेस. चला तर आता स्टँडिंग एक्सपेन्सेस पासून सुरुवात करूया. स्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके, स्टँडिंग एक्सपेन्सेस ए नंबर आहे हा. कसं अलॉकेट करायचं आहे याला टाइम रेशो नुसार. ओके, टाइम रेशो किती आहे आपला 1:2. 1:2 नुसार याला अलॉकेट करायचं आहे. आता बघा कोणकोणते एक्सपेन्सेस स्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये येईल, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरून आपण अंदाज लावू शकतो. सर्वात आधी आहे सॅलरीज अँड अलाउन्सेस. स्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये येईल ₹60,000. ओके, सॅलरीज अँड अलाउन्सेस ₹60,000. ओके, देन आहे रेंट अँड टॅक्सेस. तर रेंट अँड टॅक्सेस मी तुम्हाला सांगितलं की हे स्टँडिंग एक्सपेन्सेस मध्येच घ्यायचे आहे, बट त्याला शेवटी आपण सेपरेट लिहू कारण याचं कॅल्क्युलेशन आपण सेपरेट केलेलं आहे प्री इन्कॉर्पोरेशन आणि पोस्ट इन्कॉर्पोरेशन. ओके, त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस इन 7,200. जनरल एक्सपेन्सेस 7,200. ओके, त्यानंतर काय आहे डायरेक्टर्स फीज. अनकॉमन एक्सपेन्सेस आहे ते अनकॉमन एक्सपेन्सेस मध्ये जाईल. सेलिंग एक्सपेन्सेस डिरेक्टली सेलिंग एक्सपेन्सेसचा पार्ट आहे. डिस्काउंट ऑन सेल्स हा सुद्धा सेलिंग एक्सपेन्सेस आहे. ऍडव्हर्टायझिंग सेलिंग एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर आहे ऑडिट फीज. ऑडिट फीजच्या बाबतीमध्ये काय सांगितलं आहे आपल्याला की ऑडिट फीज जी आहे ती टाइम रेशोनुसार अलॉकेट करायची आहे. तर ऑडिट फीज 4,500. ओके, ऑडिट फीज 4,500. ओके,
त्यानंतर आहे फॉर्मेशन एक्सपेन्सेस. तर फॉर्मेशन एक्सपेन्सेस हा ॲज लाईक टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहे, कंपनीच्या फॉर्मेशन करिता आलेला एक्सपेन्सेस आहे. त्यामुळे हा जो एक्सपेन्सेस आहे तो आफ्टर इनकॉर्पोरेशन एक्सपेन्सेस आहे आणि म्हणून तो अनकॉमन एक्सपेन्सेस मध्ये जाईल. ओके. त्यानंतर स्टेशनरी 1500, स्टेशनरी स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. स्टेशनरी 1500. ओके. त्यानंतर इंटरेस्ट टू डिबेंचर्स, इंटरेस्ट टू डिबेंचर्स अनकॉमन एक्सपेन्सेस. इंटरेस्ट टू वेंडर्स सेपरेट घेत असतो आपण अनकॉमन एक्सपेन्सेसच्या खाली नंबर डी मध्ये. रिपेअर्स टू बिल्डिंग 1200 इथे येईल. रिपेअर्स टू बिल्डिंग किती आहे 1200. ओके. त्यानंतर डेप्रिसिएशन 2400. डेप्रिसिएशन 2400. ओके. डेप्रिसिएशन नंतर आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्स. प्रोव्हिजन फॉर टॅक्स जे आहे ते कंपनीचं टॅक्स आहे आणि प्री इनकॉर्पोरेशन मध्ये किंवा त्याला आपल्याला कोणत्याही बेसवर अलॉकेट करता येत नाही, कारण जोपर्यंत कंपनीचं अस्तित्व नाहीच आहे म्हणत आहे तोपर्यंत टॅक्सचा विषयच नाही. मग टॅक्स हा केव्हा येईल पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये. मग पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये आलेले एक्सपेन्सेस कुठे घेत असतो आपण अनकॉमन एक्सपेन्सेस मध्ये. तर प्रोव्हिजन फॉर टॅक्स कुठे जाईल अनकॉमन एक्सपेन्सेस मध्ये. तर जे स्टँडिंग एक्सपेन्सेस होते ते स्टँडिंग एक्सपेन्सेस आपले झालेले आहे. याची टोटल करूया आणि टोटल करून जे स्टँडिंग एक्सपेन्सेस प्रियर इनकॉर्पोरेशन किती आहे आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन किती आहे. तर याची टोटल होत आहे 76,800. ओके. याला डिवायडेड बाय 3 करा. एक पार्ट तुम्हाला मिळेल तो प्रॉफिट, तो स्टँडिंग एक्सपेन्सेस प्रियर टू इनकॉर्पोरेशन राहील आणि नेक्स्ट पार्ट 2 पार्ट राहील पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये. तर एक पार्ट होतो आहे याचा 25,600 प्री इनकॉर्पोरेशन पिरियडचा एक्सपेन्सेस आहे आणि 51,200 पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्येच आहे. ओके. प्री इनकॉर्पोरेशन मध्ये 25,600 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये 51,200. क्लिअर. त्यानंतर आपण बी पॉइंट सेलिंग एक्सपेन्सेस घेत असतो. बी पॉइंट वर या सेलिंग एक्सपेन्सेस. ओके. सेलिंग एक्सपेन्सेस हा आपण सेल्स रेशोनुसार वाटप सेल्स रेशोनुसार अलॉकेट करत असतो. सेल्स रेशो किती आहे आपला 3:7. तर सेल्स रेशो 3:7. ओके. आता सेलिंग एक्सपेन्सेस बघूया कोणकोणते आहे. सेलिंग एक्सपेन्सेस पासून सुरुवात होत आहे. सेलिंग एक्सपेन्सेस 4,000. सेलिंग एक्सपेन्सेस या ठिकाणी आहे 4,000. त्यानंतर आहे डिस्काउंट 1,000. डिस्काउंट 1,000. त्यानंतर आहे ऍडव्हर्टायझिंग 3,000. ऍडव्हर्टायझिंग 3,000. ओके. आणि या पद्धतीने टोटल 8,000. ओके. आता 8,000 चे टोटल 1 पार्ट होईल 800. ओके. 800 2,400. ओके. प्रायर इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये किती येईल 2,400 आणि 8,000 मधनं 2,400 लेस करा 5,600 पोस्ट इनकॉर्पोरेशनचे एक्सपेन्सेस येईल. ओके. तर प्री इनकॉर्पोरेशनचं सेलिंग एक्सपेन्सेस किती आहे 2,400 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचं सेलिंग एक्सपेन्सेस आहे 5,600. ओके. त्यानंतर आपण घेतो अनकॉमन एक्सपेन्सेस. तर या ठिकाणी नंबर सी चा पॉइंट आहे. सी अनकॉमन एक्सपेन्सेस. ओके. अनकॉमन एक्सपेन्सेस हे कोणत्याही रेशोनुसार अलॉकेट केले जात नाही, तर ते एकतर प्री इनकॉर्पोरेशन मध्ये येतं किंवा पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये येतं. ओके. तर आता अनकॉमन एक्सपेन्सेस आपण घेतो आहे. अनकॉमन एक्सपेन्सेस मध्ये काय काय दिलेलं आहे बघा. सर्वात आधी आहे डायरेक्टर्स फीज. डायरेक्टर्स फीज. ओके. तर डायरेक्टर्स फीज किती आहे 3,000. कुठे जाईल पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये. ओके. देन त्यानंतर आहे फॉर्मेशन एक्सपेन्सेस. फॉर्मेशन एक्सपेन्सेस किती आहे 1,800. ओके. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स किती आहे 1,400 आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्स
प्रोव्हिजन फॉर टॅक्स किती आहे 4000. ओके, प्रोव्हिजन फॉर टॅक्स किती आहे 4000. या पद्धतीने हे पोस्ट इनकॉर्पोरेशनचे एक्सपेन्सेस आहे जे आपण पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या कॉलम मध्ये घेतले आहे, त्याला नाव दिलं आहे आपण अनकॉमन एक्सपेन्सेस. ओके, त्यानंतर प्री इनकॉर्पोरेशनचेही काही एक्सपेन्सेस इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट टू वेंडर्स वगैरे असतो. बट इंटरेस्ट टू वेंडर्स साठी आपल्याला ब्रॅकेटमध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की त्याचं पेमेंट हे 30 सप्टेंबर पर्यंत केलं जाते. म्हणजे पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये सुद्धा इंटरेस्ट काही महिने काही मंथ पे केल्या जात आहे, त्यामुळे ते प्री आणि पोस्ट दोन्ही मध्ये येत आहे आणि म्हणून आपण याला सेपरेट घेतलेला आहे नंबर डी पॉइंट मध्ये. ओके, काय आहे डी पॉइंट, इंटरेस्ट टू वेंडर्स. ओके, इंटरेस्ट टू वेंडर्सचा रेशो काय आहे 2:1 आणि इंटरेस्ट टू वेंडर्स किती दिलेला आहे आपल्याला टोटल 6000. तर हे जे 6000 आहे आपल्याला रेशो नुसार वाटून द्यायचे आहे 2:1. ओके, तर 1 पार्ट होईल त्याचा 2000 आणि 2 पार्ट 4000. ओके, तर इंटरेस्ट टू वेंडर्सचं अलोकेशन कसं होत आहे 4000 आणि 2000. प्री इनकॉर्पोरेशन मध्ये इंटरेस्ट टू वेंडर्स एक्सपेन्सेस किती आहे 4000 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये इंटरेस्ट टू वेंडर्स आहे 2000. ओके, आणि या पद्धतीने आपला एक्सपेन्सेस सर्व झालेले आहे. स्टँडिंग एक्सपेन्सेस आपण घेतले, टाइम रेशो 1:2 नुसार वाटप केलं. सेलिंग एक्सपेन्सेस आपण घेतले, सेल्स रेशो 3:7 नुसार आपण अलोकेशन केलं. अनकॉमन एक्सपेन्सेस पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये आलेले आहे आणि इंटरेस्ट टू वेंडर्स या रेशोनुसार वाटप केलं. आता इन्कम साइडला आपण घेत असतो ग्रॉस प्रॉफिट. तर ग्रॉस प्रॉफिट आपण कसं अलोकेट करत आहोत सेल्स रेशोनुसार. सेल्स रेशो आपल्या इथे किती आहे 3:7. तर 3:7 या रेशोनुसार आपण ग्रॉस प्रॉफिटचं वाटप करूया. ग्रॉस प्रॉफिट बघा टोटल किती दिलेलं आहे ₹2 लाख. ओके, 2 लाखला आपल्याला 3:7 मध्ये वाटप करायचं आहे. तर या ठिकाणी आपला 1 पार्ट येईल 20,000. तर 3 पार्ट येईल 60,000. ओके, 60,000 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये येईल 1,40,000. ओके, तर अदर इन्कम काही आहे का नाही. जर असेल काही इंटरेस्ट ऑन लोन वगैरे तर ते टाइम रेशोनुसार आपण घेत असतो. डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम परचेसर असेल तर ते आपण परचेस रेशोनुसार वगैरे घेत असतो. तसंही आपण एक प्रॉब्लेम बघितलेला आहे. ओके, तर जवळपास जे चान्सेस आहे की तुम्हाला एमसीक्यू मध्ये काय विचारले जाऊ शकते आणि प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन दिलेल्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं त्यासाठीचे सर्व संभाव्य प्रश्न, संभाव्य प्रॉब्लेम्स या ठिकाणी मी तुम्हाला डिस्कस करून सांगितलेले आहे. आता आपण याचं बॅलन्सिंग करूया. बॅलन्सिंग करून प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट आहे की लॉस आहे ते आपण शोधून काढू शकतो. तर मला असं वाटते की या ठिकाणी दोन्ही प्री आणि पोस्ट दोन्ही मध्ये प्रॉफिट येईल. कारण बघा इथे प्री इनकॉर्पोरेशनची इन्कम बघा आहे 60,000. ओके, एक्सपेन्सेस खूपच कमी आहे 2,400 प्लस 4,000 प्लस 25,000. तर 25 प्लस 29 30 31 32,000. ओके, तर या ठिकाणी आपल्याला डेबिटची जर टोटल आपण केली, सॉरी एक राहिला आपला रेंट लिहायचं राहिलेला आहे. सॉरी रेंट लिहायचं राहिलेलं आहे कारण रेंट अँड टॅक्सेस आपण मी म्हटलं होतं ना इथे की स्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये आपण इथे घेतलेलं नाही, बट आपल्याला तो सेपरेट लिहायचा आहे 5,000 आणि 18,000. ओके, तर या ठिकाणी इथेच येईल स्टँडिंग एक्सपेन्सेसच्या अगदी खाली घेत आहोत आपण रेंट अँड टॅक्सेस. ओके, प्री इनकॉर्पोरेशनचं किती आहे 5,000. प्री इनकॉर्पोरेशनला रेंट आहे, रेंट अँड टॅक्स आहे 5,000 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये आहे 18,000. ओके, जे महत्वाचं कॅल्क्युलेशन आपण केलं बट ते लिहायचं राहून गेलं. किती आहे रेंट 5,000 आणि 18,000. ओके, आता बॅलन्सिंग करून प्रॉफिट काढूया. प्रॉफिट क्रेडिटची टोटल होत आहे 60,000. डेबिटची टोटल बघा किती होते 25 30 30 32 33 प्लस 4 37. ओके, 60,000 मधनं 37 गेले तर या ठिकाणी आपल्याला नेट प्रॉफिट मिळते 23,000. ओके, हे आहे आपलं नेट प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन. किती आहे 23,000 आणि याची टोटल होऊन जाईल
60,000. क्लिअर. आता क्रेडिट साईडला बघा, क्रेडिट सुद्धा डेफिनेटली जास्त आहे डेबिट पेक्षा. तर क्रेडिटची टोटल मी आधी 1,40,000 लिहून घेते आहे. क्रेडिटच्या टोटल मधनं डेबिटची टोटल लेस करा. 51,200 मायनस 18,000 मायनस 5,600 3,000 1,800 1,400 4,000 आणि 2,000. ओके. तर या ठिकाणी आपल्याला पोस्ट इनकॉर्पोरेशनचं प्रॉफिट मिळेल 53,000 आणि या पद्धतीने टोटल होऊन जाईल आहे 1,40,000. ओके. तर आपलं जे इम्पॉर्टंट कॅल्क्युलेशन होतं की आपल्याला प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन काढायचं आहे आणि प्रॉफिट पोस्ट इनकॉर्पोरेशन. तर प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन आपला आलेला आहे 23,000 म्हणजे इनकॉर्पोरेशनच्या आधीचा नफा आहे 23,000 आणि प्रॉफिट आफ्टर इनकॉर्पोरेशन म्हणजे नोंदणीपत्र स्थापनेपूर्वीचा नफा, स्थापनेनंतरचा नफा आहे आपला 53,000 53,000. ओके. तर या पद्धतीने आपण प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशनचे 6 प्रॉब्लेम या ठिकाणी बघितलेले आहे. प्रत्येक एका प्रॉब्लेम मध्ये काहीतरी एखाद नवीन पॉइंट घेण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. 6ही लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित बघताय, व्यवस्थित करताय तर तुम्हाला कुठेही MCQ टाईप क्वेश्चन सोडवताना अडचण जाणार नाही. कारण हा जर बेस तुमचा पक्का असला तर क्वेश्चन कसाही विचारू द्या तुम्हाला त्याचं आन्सर 99% 100% तुम्हाला त्याचा आन्सर देता येईलच. त्याची शाश्वती मी या ठिकाणी देते. तुम्हाला याचे MCQ सुद्धा तुम्हाला माहितीकरिता जस्ट म्हणून MCQ सुद्धा तुम्हाला सेंड केले जाईल. त्या आधारावरून या टाईपचे MCQ विचारले जाऊ शकते हा एक अंदाज घेऊन तुम्हाला पेपरची प्रॅक्टिस करायची आहे. आता आपला राहिला आहे युनिट नंबर 3. तर युनिट नंबर 3 आपण नेक्स्ट लेक्चर पासून सुरू करतो आहे. त्याची सुद्धा इन्व्हेस्टमेंट अकाउंट तो सुद्धा इझी आहे. बेसिक एक लेक्चर घेऊन आपण त्याचे 3 ते 4 प्रॉब्लेम घेऊन इन्व्हेस्टमेंट अकाउंट सुद्धा तुमचा पेपरच्या आधी मी कंप्लीट करून देईन. त्यानंतर आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.